कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करत असताना किंवा कशाही संदर्भातला आपण स्टडी किंवा अभ्यास करत असताना ना, काही बेसिक स्ट्रॅटर्जी आपल्याला माहिती असणं गरजेचे आहेत. आणि अभ्यासामधल्या ज्या 5 महत्त्वाच्या स्ट्रॅटर्जीज आहेत ना, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्याबरोबर एकदम साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये डिस्कस करणार आहेत. आता मुद्दा काय आहे बघा, की अभ्यास करताना बऱ्याच लोकांना वेगळे प्रॉब्लेम्स येतात. एकतर अभ्यास करत असताना अभ्यासाला बसल्यानंतरच झोप येणे किंवा अभ्यास करण्याची इच्छा न होणे, अशा बऱ्याच गोष्टी असतात. बट अभ्यास करणं का गरजेचं राहतं? कारण तुम्हाला काहीतरी अचीव करायचं असतं. तुम्ही काहीतरी स्वप्न बघितलेलं असतं. ते स्वप्न तुम्हाला गाठायचं असतं आणि त्याच्यासाठी स्टडी याच्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही आहे. मग या व्हिडिओमध्ये आपण 5 इफेक्टिव्ह स्ट्रॅटर्जी ज्या आहेत ना, ज्या स्टडीच्या बाबतीमध्ये आहेत त्या बघायच्या आहेत. बेसिक आहेत, आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. फक्त त्यांना थोडं मी इलॅबोरेट करतो, तुमच्यासमोर त्याला स्पष्टीकरणात्मक पद्धतीने मांडत आहे. पहिली जी आहे ती रेग्युलर रीडिंगच्या बाबतीमध्ये आहे. आता अभ्यास करताना रेग्युलर रीडिंग हे होणारच आहे, बट कंटिन्युअसली तुम्ही वाचनामध्ये राहिला ना, तर तुमची सगळ्यात महत्त्वाची ग्रास्पिंग कपॅसिटी वाढते. म्हणजे तुम्ही वाचत कंटिन्युअसली वाचत असाल. एकदा हा ट्राय करून बघा. तुम्ही 10 दिवस कंटिन्युअसली पुस्तकाची 4 पानं, 5 पानं, 10 पानं वाचायला सुरुवात करा. तुमच्या लक्षात येईल की हळूहळू तुमची शब्दांचा जो संच जो आहे मेमरीमधला तो वाढतो आहे. तुमची ग्रास्पिंग कपॅसिटी वाढते. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीबरोबर बोलत असताना किंवा एखाद्या मुद्द्यावरती बोलत असताना तुमच्याकडे जो शब्दसंच जो वाचनाच्या माध्यमातून आलेला तो तुम्ही डिलिव्हरी करताय बघा. एक्झॅक्टली परीक्षांच्या दृष्टिकोनातून पण तुम्ही जर अशा पद्धतीचं एक रेग्युलर रीडिंग करत राहिला तर डेफिनेटली तुम्हाला काय होणार आहे, तर लिखाणाच्या बाबतीमध्ये असेल, काही कॉन्सेप्ट क्लिअरच्या बाबतीमध्ये असणार आहेत ना, ते मुद्दे तुम्हाला क्लिक होणार आहेत. त्यामुळे इफेक्टिव्ह स्टडी स्ट्रॅटर्जीमधील पहिला मुद्दा मी तुम्हाला सांगेल, फर्स्ट नंबरचा, की तुम्हाला काय करायचं आहे, तर रेग्युलर रीडिंग करायचं आहे. रेग्युलर रीडिंगनं ग्रास्पिंग कपॅसिटी वाढते. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आता MPSC UPSC जी असेल किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षेचा तुम्ही अभ्यास करत असाल, मी MPSC UPSCच नाही म्हणत आहे, IIT JEE असेल किंवा 11वी-12वीची परीक्षा असेल, 10वीची परीक्षा असेल, स्कॉलरशिपची परीक्षा असेल, तर याच्यामध्ये नोट्स मेकिंग जो आहे ना, हा प्रकार खूप इम्पॉर्टंट राहतो. तुम्ही काय वाचलेलं आहे, तुम्ही जो काही अभ्यास केलेला आहे ना, तो अभ्यास जसाच्या तसा तुमच्या लक्षात राहत नाही आहे. त्याला तुमच्या पद्धतीने मोल्ड करून तुम्ही लक्षात ठेवत असता. आता काही अशा प्रकारचे मुद्दे असतात जे तुम्हाला काही कार्यकाळानंतर विसरले जाऊ शकतात असं तुम्हाला वाटत असेल, तर त्यावेळेला तिथं काय करायचं आहे, तर की समराईज नोट्स जे आहेत ना, तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे. महत्त्वाच्या नोट्स लिहिणं गरजेचं आहे. नोट्स लिहिण्यासाठीची एक सिंपल व्याख्या काय राहते, की जे मुद्दे काही कार्यकाळानंतर तुमच्या लक्षातून जाणार असतात, बट ते मुद्दे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून, एखाद्या ठिकाणी तुम्हाला सेमिनार द्यायचा त्या दृष्टिकोनातून जर महत्त्वाचे वाटत असतील ना, तर त्यावेळेला तुम्हाला ते मुद्दे जे आहेत ना, नोट्सच्या स्वरूपात लिहून काढावे लागतील. आता MPSCच्या बाबतीमध्ये तुम्ही बघितलं तर डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाची काय राहणार, ते पूर्णपणे राज्यसेवा राहणार आहे. UPSC ऑलरेडी आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला रायटिंग प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, रायटिंग प्रॅक्टिससाठी तुम्हाला की बुलेट पॉईंट्स जे आहेत ना, ते लक्षात राहणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला नोट्स मेकिंग करणं काय तर गरजेच्या आहेत. म्हणजे पहिला मुद्दा आपण बघितला की रेग्युलर रीडिंग पाहिजे. दुसरा मुद्दा बघितला की तुम्हाला नोट्स ज्या आहेत ना, त्या नोट्स तुम्हाला काढाव्या लागते. आता तिसरा सगळ्यात महत्त्वाचा आणखी एक मुद्दा आहे की कनेक्टिंग द थिम्स. आता कनेक्टिंग द थिम्सला मी थोडं वेगळ्या पद्धतीने घेतो. कनेक्टिंग द डॉट्स आपण म्हणू शकतो. तुम्ही इतिहास वाचला असेल, तुम्ही राज्यशास्त्र वाचलं असेल किंवा हिस्ट्री, पॉलिटी रीड केली असेल, इवन द जॉग्राफी रीड केली असेल, तुमच्या लक्षात येईल की काही मुद्दे एकमेकांना कनेक्टेड होतात. जसा जॉग्राफी हा इकॉनॉमिक्सला कनेक्ट होत असतो. तुम्ही जर पॉप्युलेशनच्या बाबतीमध्ये बघितलं, त्याचबरोबर जे वेगवेगळ्या प्रकारची नगररचना असेल, त्या ठिकाणची असणारी इकॉनॉमी असेल, तिथून वेगवेगळ्या प्रकारचे व्यापार असेल, वेगवेगळ्या प्रकारचे रस्ते, रेल्वे ट्रॅक वगैरे असतील, तर याचं कनेक्शन इकॉनॉमिक्स आणि जॉग्राफीचं लागत आहे कुठंतरी. इतिहासाचं जी पॉलिटी जे आहेत, राज्यशास्त्र आहे, याचं कनेक्शन लागत असतं. तर त्यामुळे अभ्यास करत असताना तुम्ही इतिहास वाचत असाल, तर इतिहासाच्या दृष्टिकोनातून विचार करत असताना त्याला थोडं पॉलिटीला कनेक्ट करा, त्याला थोडं करंट अफेअरला कनेक्ट करा, त्याला थोडं तुम्ही काय करा, तर काही मुद्दे जे असतील तुमच्या समाजशास्त्राला कनेक्ट होत असतील तर त्याला कनेक्ट करा. म्हणजे कनेक्टिंग द थिम्स याच्या माध्यमातून तुम्ही त्या मुद्द्याला धरून एक खूप डीपर स्टडीमध्ये जाता, डीपर अंडरस्टँडिंगमध्ये तो मुद्दा घेऊन जात असता. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, तर कनेक्टिंग द थिम्स होणं काय तर गरजेच्या आहेत. अगेन रिवाईज करतो मी. एक म्हणजे रीडिंग झालं पाहिजे प्रॉपर, नोट्स मेकिंग झालं पाहिजे, कनेक्टिंग द डॉट्स किंवा कनेक्टिंग द थिंग्स म्हणत आहे मी. चौथा महत्त्वाचा सगळ्यात मुद्दा जो आहे तो प्रॅक्टिस क्वेश्चन्स. मॅक्सिमम तुम्ही क्वेश्चन प्रॅक्टिस कराल. जसं टेस्ट सिरीज सोडवणं गरजेचे आहेत
जे म्हटलं जाते ना, कारण त्याच्या माध्यमातून तुमचा जो काही जो ढाचा आहे, जर परीक्षेच्या दृष्टिकोनातून असेल तर त्या पद्धतीनंच तुम्ही काय करू शकता, तो स्वतःला प्रिपेअर करू शकता. आपल्याला कुठल्याही विषयामध्ये अभ्यास करून PhD करायची गरज नाही आहे. आपल्याला एखादी परीक्षा क्रॅक करायची असेल किंवा एखादी MPSCची UPSC परीक्षा क्रॅक करायची असेल ना, तर त्या पद्धतीनं स्टडीचा ढाचा पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपल्याला अभ्यास केला पाहिजे. त्या पद्धतीनं जे प्रश्न विचारले जातात, क्वेश्चन विचारले जातात ना, तर ते क्वेश्चन सोडवणे गरजेचे आहे. त्यामुळं मॅक्सिमम प्रॅक्टिस क्वेश्चन करणं काय तर गरजेच्या आहेत. बघा, चौथा मुद्दा झाला. पाचवा, याला कनेक्ट करणारा ग्रुप स्टडी नावाचा प्रकार येतो. ग्रुप स्टडीमध्ये काय होतं की समजा विजय मी आहे, मला काय होतं आहे की थोडं मला इकॉनॉमिक्स जड जात आहे. मग मी काय करेल की ज्याचा इकॉनॉमिक्स स्ट्रॉंग आहे त्याच्याकडून इकॉनॉमिक्स समजून घेईल. बट माझं सायन्स चांगलं आहे, ओके, बट दुसऱ्याचा सायन्स काय तर थोडा वीक वाटतं, तर मी त्याला सायन्स कन्सेप्ट जे आहेत ना समजावून सांगेल. याच्यामुळे ग्रुप स्टडीचा बेनिफिट काय होतो की तुम्ही अभ्यास करत असताना कन्सेप्टची देवाणघेवाण हे ज्याच्या त्याच्या भाषेमध्ये करण्याचा प्रयत्न करत असतो. बिकॉज ते सगळे तुमच्या आसपास स्टडी करत असतात, त्यामुळे त्यांना तुमच्या पद्धतीनं लक्षात ठेवायची एक मानसिकता क्रिएट झालेली असते. सो ग्रुप स्टडीचा तिथे फायदा होतो. आता ग्रुप स्टडी करत असताना असं नाही की तुम्ही 15-15 जणांचा ग्रुप करा, 3 किंवा मॅक्सिमम 4 जणांचा ग्रुप असेल आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून तुम्ही काय करायचं आहे तर तुमच्या कन्सेप्टची देवाणघेवाण असेल, तुमच्या नॉलेजची देवाणघेवाण असेल, ती करायची आहे. हां, या ठिकाणी ग्रुप स्टडी करत असताना कुठल्याही प्रकारचा स्टडीच्या व्यतिरिक्त डिस्कशन करू नका. म्हणजे एखादा पॉलिटिचा मुद्दा तुमच्या डिस्कशनमध्ये संसद आला तर संसदेमध्ये असंच झालं तसंच झालं हे महत्त्वाचं नाही आहे. तर आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून कुठला मुद्दा इम्पॉर्टंट आहे ना, त्याच्यावरती हात घालणं खूप गरजेचं आहे. बघा, म्हणजेच थोडक्यात मला असं सांगायचं आहे की इथं जर तुम्ही इफेक्टिव्ह स्टडी स्ट्रॅटर्जीचा विचार करत असाल तर या 5 मुद्द्यांच्यावरती लक्ष दिले पाहिजेत. एक रेग्युलर रीडिंग असेल, दुसरा नोट्स मेकिंग असेल, तिसरा कनेक्टिंग द थीम्स असेल, चौथा प्रॅक्टिस क्वेश्चन्स असतील आणि 5वा जो आहे तो ग्रुप स्टडी असेल. या आधारावरती तुम्ही कंटिन्युअसली अभ्यासाच्या फ्लोमध्ये राहिला तर डेफिनेटली तुम्हाला फायदा होणार आहे. आणखी याच्यामध्ये एक मी इन्क्लूड करेन की 6 नंबरचं प्रॉपर रिव्हिजन. म्हणजे तुम्हाला जे एका ठराविक इंटरवल टाईमनंतर तुम्हाला प्रॉपर रिव्हिजन करणं गरजेचं आहे. ज्यावेळी तुम्ही रिव्हिजन करताना ती कन्सेप्ट आणखी डीपली अंडरस्टँड होते आणि त्याचा बेनिफिट जो आहे तो तुम्हाला एक्झामच्या पेपरच्या वेळेला होत असतो. त्यामुळे हे जे 6 मुद्दे जे आहेत इफेक्टिव्ह स्टडी प्रॅक्टिसच्या दृष्टिकोनातून, स्ट्रॅटजीच्या दृष्टिकोनातून तर डेफिनेटली फॉलो करा. बाकी एज्युकेट टू इंडिया ग्रुपचं मोबाईल ॲप्लिकेशन आहे, त्याची लिंक खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तर त्या ॲप्लिकेशनवरती जाऊन जे UPSCचा किंवा MPSCचा स्टडी करतायत, ज्यांना NCERT समजून घ्यायच्या आहेत ना, तर 6वी पासून 12वीपर्यंतच्या सगळ्या विषयांच्या NCERT मी शिकवलेल्या आहेत. इंग्लिशमधल्या NCERT मराठीमध्ये शिकवलेल्या आहेत. तिथं गेल्यानंतर डेमो लेक्चर्स बघा, डेफिनेटली तुम्हाला टीचिंग टेक्निक्स कळेल आणि त्या आधारावरती तुम्ही तो काय करू शकता तर कोर्स खरेदी करू शकता. मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद मित्रांनो.